नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, आनंदाची बातमी सर्व महिला भगिनींसाठी 10 मेची. बघा, 10 मेची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर सर्व महिला भगिनींसाठी. बघा, मेच्या पैशांच्या संदर्भात, ज्या पैशांची तुम्ही वाट पाहत आहे तर त्या पैशांच्या संदर्भात अतिशय मोठी बातमी आली, आनंदाची बातमी आली सर्व महिला भगिनींसाठी, माता भगिनींसाठी. सर्वात मोठी खुशखबर, मेचा हप्ता वाटप. बघा, मेच्या हप्त्याच्या वाटपाच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर, सर्वात महत्त्वाची बातमी, आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर मेच्या हप्त्याच्या वाटपाच्या संदर्भात. बघा, 10 मे आजची तारीख आहे आणि आजच जर आपण ह्या ठिकाणी पाहिलं तर एप्रिलचा हप्ता आतापर्यंत तुम्हाला जमा झालेला आहे. आता मेच्या हप्त्याच्या संदर्भाची अपडेट आली आहे. मेचा हप्ता जो आहे तो तुम्हाला कधी मिळणार त्या संदर्भाची नवीन अपडेट आहे. नवीन अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. सर्वात महत्त्वाची खुशखबर, सर्वात मोठी बातमी असणार आहे सर्व महिला भगिनींसाठी, माता भगिनींसाठी. त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती आहे, कृपया करून सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या माता भगिनींना विनंती करतो, सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनललासुद्धा सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे. बघा, महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने तुम्ही शेअर करायचं आहे. अतिशय जबरदस्त अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मे महिन्याच्या हप्त्याच्या संदर्भात. बघा, आत्ताच तुम्हाला एप्रिलचा हप्ता जमा झाला आहे, सोबतच तुम्हाला आता मेचा पण हप्ता जमा होणार आहे. त्याविषयीची मोठी खुशखबर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आत्ताची सर्वात मोठी बातमी, नवीन अपडेट आली आहे मेच्या हप्त्यासंदर्भात. बघा, मेचा जो हप्ता आहे तो तुम्हाला कधी मिळणार त्याची तारीख आलेली, ती तारीखच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. नेहमीच माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहत असतो, या व्हिडिओमध्ये पण संपूर्ण माहिती आपण पुराव्याच्या सहितच पाहणार आहोत. म्हणून थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण पुराव्यावर आलो. पाहू शकता बघा, पुरावा तुमच्यासमोर आहे. महाराष्ट्र शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूप चर्चेत आहे, खूप लोकप्रिय, खूप चर्चेत असलेली योजना आहे. जर आपण पाहिलं तर महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजना लोकप्रिय, लोकांना आवडणारी, म्हणजेच महिला भगिनींना आवडणारी लोकप्रिय योजना आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे महाराष्ट्र सरकारची. त्यासोबतच जर आपण पाहिलं तर खूप चर्चेत, म्हणजेच नेहमीच चर्चेत असते लाडकी बहीण योजना. जर आपण पाहिलं तर कधीही लाडकी बहीण योजना ही चर्चेतच आपल्याला असताना पाहायला मिळते. त्यासोबतच महिला भगिनींना खूप आवडणारी योजना आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना एप्रिलचा हप्ता मिळाला आहे. बघा, एप्रिलचा हप्ता लाडकी बहीण योजनेमध्ये महिलांना मिळालेला आहे. यानंतर आता मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे. बघा, आत्ताच तुम्हाला एप्रिलचा जो हप्ता आहे तो जमा झाला आहे. एप्रिलचा हप्ता सर्व महिलांना आला आहे का? सर्व माता भगिनींना एप्रिलचा हप्ता आलेला आहे का? पटापट कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी सांगा बरं, एप्रिलचा हप्ता सर्वांना आलेला आहे का? आता एप्रिलचा हप्ता झाल्यानंतर आता मे महिन्याचा हप्ता जो आहे तो कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागलेलं आहे. तर सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात महत्त्वाची आनंदाची बातमी, नवीन अपडेट आहे. बघा, मे महिन्याच्या हप्त्याच्या संदर्भात मेचा हप्ता पण तुमच्या खात्यात आता जमा होणार आहे. त्याविषयीची मोठी खुशखबर आली आहे, अतिशय आनंदाची बातमी आहे. मेचा हप्ता कधी येणार त्याविषयीची महत्त्वाची माहिती. आता बघा, मेचा हप्ता कोणकोणत्या महिलांना पाहिजेत पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. कोणकोणत्या महिला भगिनींना, माता भगिनींना मेचा हप्ता पाहिजे त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. आता बघा, मेचा हप्ता कधी येणार याकडे सर्वांचं लक्ष लागले, त्याची तारीखच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पुढे बघा, महत्त्वाची माहिती. तर बघा, सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात महत्त्वाची बातमी, आनंदाची बातमी, मे महिन्याचा हप्ता महिन्याच्या शेवटी जमा होण्याची शक्यता आहे. आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, मे महिन्याचा हप्ता महिन्याच्या शेवटी जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच मे महिन्याचा हप्ता तुम्हाला या महिन्याच्या शेवटी, मे महिन्याच्या शेवटी जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजेच काय तर आत्ताच तुम्हाला 1500 रुपये आलेले आहेत, पुन्हा 1500 रुपये तुमच्या खात्यात येणार आहेत. म्हणजेच 3000 रुपये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत. दरम्यान आता काही महिलांना मे महिन्याचा हप्ता मिळणार नाही आहे. बघा, काही महिलांना मिळणार नाही आहे हप्ता. त्याचं काय कारण आहे? तुमचं या लिस्टमध्ये नाव आहे का? कसं जाणायचं ते पण आपण पाहूया. कोणती लिस्ट आहे, कोणत्या लिस्टमध्ये तुमचं नाव असायला पाहिजे, नसायला पाहिजे ते पण आपण पाहणार आहोत. म्हणून शेवटपर्यंत सर्वांनी बघत राहा. बघा, या लाडक्या बहिणींना मिळणार नाही मे महिन्याचे 1500 रुपये. कोणत्या महिला आहेत ज्यांना 1500 रुपये मिळणार नाही? तर बघा, लाडकी बहीण योजनेत आता अपात्र महिलांना मे महिन्याचा लाभ मिळणार नाही आहे. ज्या महिला अपात्र झाल्या, 2 गट असतात, एक तर पात्र महिला आणि एक अपात्र महिला.
पात्र महिलांना पैसे मिळतात, अपात्र महिलांचे पैसे बंद झाले. तिथून पुढे एकही रुपया मिळणार नाही अपात्र महिलांना. तर अपात्र महिलांना मे महिन्याचा लाभ मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेसाठी काही निकष ठरवण्यात आलेले आहेत. या निकषांमध्ये ज्या महिला बसत नाहीत त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. बघा, ज्या महिला निकषांमध्ये बसत नाहीत त्यांना योजनेचा लाभ मिळणार नाही. फक्त महाराष्ट्रातील रहिवासी असलेल्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. ज्या महिला सरकारी विभागात कार्यरत आहेत त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाही. बघा, सरकारी विभागात म्हणजे काय, तर तुम्ही सरकारी नोकरीला आहात का? आता जर तुमच्याकडे सरकारी नोकरी असेल तर लाडकी बहीण योजनेचा लाभ तुम्हाला मिळणार नाही आहे, कारण तुमचं उत्पन्न त्या ठिकाणी वाढतंच. साहजिकच आहे, तुमचं उत्पन्न वाढतं. त्यासोबतच जर आपण पाहिलं तर बघा, लाडकी बहीण योजनेसाठी निकष आहेत. जर सरकारी नोकरीला असाल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेची आवश्यकता नाही आहे. तुम्ही सरकारी नोकरीला आहेत का, कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. त्यानंतर बघा, महिलांकडे कोणतीही 4 चाकी वाहन असेल तर त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही. तुमच्याकडे 4 चाकी वाहन कुठलं आहे का, म्हणजेच कार वगैरे तुमच्याकडे आहे का, तर तुम्हाला पण लाभ मिळणार नाही आहे. सोबतच बघा, महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे. ज्या काही महिला भगिनी त्यांचं वार्षिक कुटुंबाचं जे उत्पन्न आहे ते 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावं, या महिलांना कधीच योजनेचा लाभ मिळणार नाही आहे. आता मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार? बघा, मे महिन्याच्या संदर्भात सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात महत्त्वाची माहिती. वेन विल मे मंथ इन्स्टॉलमेंट डिपॉझिट, मे महिन्याचा हप्ता कधी डिपॉझिट होणार? तर बघा, लाडकी बहीण योजनेत मे महिन्याचा हप्ता हा शेवटच्या आठवड्यात येऊ शकतो. आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज पाहू शकता. बघा, मे महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यात तुमच्या खात्यात जमा होऊ शकतो, या संदर्भाची माहिती आलेली आहे. शक्यता आहे की तुमचा हप्ता जो आहे मे महिन्याचा तो शेवटच्या आठवड्यात येऊ शकतो. म्हणजेच काय, तर आत्ताच तुम्हाला एप्रिलचा हप्ता दिलेला आहे, एप्रिलचा हप्ता मे महिन्यात मिळाला, त्याच पद्धतीने मे महिन्याचा हप्ता तुम्हाला या ठिकाणी शेवटच्या आठवड्यात जमा होऊ शकतो. अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती. म्हणजेच पुन्हा एकदा तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा होणार आहेत. त्यामुळे 1500 रुपये कोणकोणत्या महिलांना पुन्हा पाहिजे त्यांनी कमेंट बॉक्समध्ये पटापट लिहून पाठवा. लाडकी बहीण योजनेत मागील अनेक महिन्यांपासून शेवटच्या आठवड्यात पैसे जमा केले जातात. जर आपण पाहिलं असेल तर मागील काही महिने जसं डिसेंबर, नोव्हेंबर, जानेवारी असेल तर यामध्ये शेवटच्या आठवड्यांमध्ये पैसे जे ते जमा केले गेलेले होते. त्यामुळे या महिन्याचाही हप्ता शेवटच्या 2 आठवड्यांमध्ये कधीही महिलांच्या खात्यात जमा होऊ शकतो. मे महिन्यात एप्रिलचा देखील हप्ता जमा करण्यात आलेला आहे. बघा, जर आपण पाहिलं तर मे महिन्यामध्ये आत्ताच मे महिन्याचा हप्ता जो आहे तो मे महिन्याचा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये आत्ताच जमा करण्यात आला आहे. एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे तो आत्ताच मे महिन्यामध्ये 2 मेपासून पैसे वाटप सुरू झालं होतं. 2 मेपासून पैसे वाटप सुरू झालं. जवळपास 5 ते 6 मेपर्यंत पैसे वाटप झालं आणि पैसे वाटप आता बंद झाले. पैसे वाटप बंद झाले कारण एप्रिलचा हप्ता सर्व महिलांना आलेला आहे, म्हणजे सर्व महिलांना दिला गेला आहे. जवळपास जर आपण पाहिलं तर 2.5 कोटी महिला योजनेसाठी पात्र ठरलेले आहेत. तर तेवढ्या महिलांच्या खात्यामध्ये हा जो काही हप्ता आहे तो जमा होत आहे. आता मे महिन्याचा हप्ता, आता एप्रिलचा हप्ता जमा झाला, मग आता मेचा हप्ता कधी येणार आहे? कारण मे महिन्याची आज 10 तारीख आहे. 10 तारीख आहे, मग मे महिन्याचा हप्ता कधी जमा होणार? तर त्याची महत्त्वाची माहिती आता आपण पाहूया. बघा, मे महिन्यात एप्रिलचा देखील हप्ता जमा करण्यात आला आहे. त्यानंतर मे महिन्याच्या हप्त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले. मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचं लक्ष लागले. तर मे महिन्याच्या हप्त्यासंदर्भात सर्वात मोठी खुशखबर आपण आत्ताच पाहिली. बघा, अनेक महिन्यांपासून जर आपण पाहिलं तर शेवटच्या आठवड्यामध्येच पैसे दिले जातात. त्याच पद्धतीने मे महिन्याचा हप्ता देखील शेवटच्या आठवड्यात येऊ शकतो अशी शक्यता आहे. म्हणून महिला भगिनींनी काळजी करायचं नाही, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. तुमचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे शेवटच्या आठवड्यामध्ये. मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये मेचा जो हप्ता आहे तो जमा होऊ शकतो. त्या संदर्भाची महत्त्वाची शक्यता जी ती सरकारकडून या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर न्यूजमध्ये आलेली बातमी आहे. तर शक्यता आहे की तुमचा हप्ता जो आहे तो मेच्या शेवटच्या आठवड्यामध्ये तुमच्या खात्यामध्ये जमा होऊ शकतो. म्हणजेच 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये शेवटच्या आठवड्यामध्ये जमा होऊ शकतात. तर बघा, अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपण पाहिलेली आत्ताच मे महिन्याच्या हप्त्याच्या संदर्भात. सोबतच जर आपण पाहिलं तर ज्यांचं उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी त्याच महिलांना योजनेचा लाभ मिळतो. 2.5 लाख रुपयांपेक्षा तुमचं उत्पन्न जास्त आहे का, कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तुमच्याकडे कार वगैरे आहे का ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. तुमच्याकडे कोणी सरकारी नोकरीला आहे का ते पण तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण लाभ ह्यापुढे सुरूच राहणार आहे. ज्या महिला अपात्र असतात त्यांचे पैसे बंद होतात, ज्या महिला पात्र असतात त्या महिला भगिनींचे पैसे या ठिकाणी सुरू राहतात. तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती आपण पाहिली आहे मे महिन्याच्या हप्त्याच्या तारखेच्या संदर्भात. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.